महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले। MDH ने जेवण दरवेळी मजेदार। आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका। MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन। MDH पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई, नालेसफाईच्या मुद्द्यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोपांची सरबत्ती। पहिल्याच पावसात मुंबई महापालिका नापास। मुंबईतील मॅनहोलच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर। महापौरांसमोरच मनपा कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला, तर दादरमध्ये ज्येष्ठ नागरिक साचलेल्या पाण्यात पडला। बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात SIT स्थापन। IPS व्यंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली तपास होणार। हत्या प्रकरणात आतापर्यंत 9 आरोपी अटकेत। केतन अग्रवाल हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती। हत्येला अपघात कसा दाखवावा याचं गुगल सर्च केल्याचं उघड, तर सियानं विश्वासघात केला। केतनच्या आईची संतप्त प्रतिक्रिया। केतनला किल्ल्याखाली ढकलल्यानंतर सियाला खोटं रडण्याचंही नाटक करता आलं नाही। लोहगडावरच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसाची झी 24 तासला एक्सक्लुझिव्ह माहिती। मराठी वाचन चुकीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून दिलगिरी। वाचन करताना चूक झाल्याची कबुली, अस्पष्ट प्रिंट फॉन्टवर फोडलं खापर। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांनी घेतली ओम बिर्लांची भेट। 6 बंडखोर शिवसेना खासदारांच्या अपात्रतेची केली मागणी। अन्न औषध प्रशासन पथकाची शिर्डीत धाड। निकृष्ट दर्जाचे 500 किलोहून अधिक पेढे जप्त। झी 24 तासच्या बातमीनंतर FDAची दुसऱ्यांदा मोठी कारवाई। संत मुक्ताई यांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात। जळगावातल्या कोथळी गावातून पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। वरुणराजाच्या हजेरीत मुक्ताई नामाचा गजर। नमस्कार, मी अनुपमा खानविलकर। आपण पाहताय झी 24 तास। या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि बातमीपत्राची सुरुवात करूया राजकीय वर्तुळातल्या एका मोठ्या बातमीनं। उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी सभापती ओम बिर्ला यांची आज भेट घेतली। 6 बंडखोर शिवसेना खासदारांच्या अपात्रतेची त्यांनी मागणी केलेली आहे। आज ही महत्त्वाची भेट होती। दिल्लीमधून ही महत्त्वाची घडामोड। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 2 खासदार आज ओम बिर्ला यांना भेटण्यासाठी गेले होते। लोकसभा अध्यक्षांची भेट त्यांनी घेतलेली आहे। तर उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी भेट घेतली। सर ये 6 सांसद जो भी अभी बातें रहेंगी उनको उनके पास में जो आवेदन। आज लोकसभेचे आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते अरविंदजी सावंत आणि मी आम्ही लोकसभा अध्यक्ष आदरणीय ओम बिर्लाजींची भेट घेतली। त्यांनी आज अर्थात त्या भेटीसाठी आम्हाला पाचारण केलं होतं, कारण आम्ही एक पत्र त्यांना लिहिलं होतं आणि ते याच संदर्भातलं होतं की आज लेजिस्लेचर पार्टीच्या शिवसेना लेजिस्लेचर पार्टी जी लोकसभेमध्ये आहे, 9 आपले त्यांचे लोकसभेचे सदस्य आहेत आमचे, त्यापैकी कोणी एक गट बनवला असेल, कोणी एक फॉर्मेशन केलं असेल किंवा अशा प्रकारचं हे करून आपल्याजवळ जर आले आणि आपल्याजवळ त्या प्रकारची व्यवस्था मागण्याची किंवा तशा प्रकारची एक यातना त्यांनी केली असेल, तर त्या प्रकाराला आपण कुठलंही हे न देता, तारा न देता आम्हाला कळवावं, आमचं ऐकावं आणि त्या संदर्भातलं पत्र जे आम्ही दिलं होतं त्यावर त्यांनी आम्हाला भेटीची वेळ आज दिली होती। आम्ही त्यांना हेच नमूद केलं की संविधानामध्ये ज्या गोष्टी आहेत, संविधानातल्या तरतुदी त्या तंतोतंत पाळाव्यात आणि ते आपण पाळणारच, कारण आपण पाळताच। संविधानाचं संरक्षण करण्याची सगळ्यात मोठी जबाबदारी हे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला साहेब आहेत आणि त्यांची ती जबाबदारी ते पाळत आहेत। त्याचं पालन व्हावं। कुठेही अशा प्रकारचं उल्लंघन जे या लोकांनी केलं आहे त्याला कुठेतरी थारा मिळू नये, त्याला कुठेतरी चालना मिळू नये, ज्याने लोकशाही, देशाची लोकशाही धोक्यामध्ये आहे की काय, अशा प्रकारचं आणि त्यांना तेच हे केलं की 2/3 जरी आकडा त्यांचा असला आणि त्यावर ते करत असते तरी संविधानामध्ये शेड्यूल 10 मध्ये जे प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये जी मूळ ओरिजिनल
पॉलिटिकल पार्टी आहे ती पॉलिटिकल पार्टी कुठच्या दुसऱ्या पार्टीशी मर्ज केलं असेल, मर्जर होत असेल, त्याचं मर्जर झालं असेल तर लेजिस्लेचर पार्टीचे जे सभासद आहेत त्यांच्यापैकी 2/3 आकडा त्या मर्जरला त्यांना सपोर्ट असला पाहिजे तर ते मर्जर अधिकृत होतं. तर तशा प्रकारचं जे एक शेड्यूल 10च्या पॅरा 4मध्ये जे तरतूद आहे ती त्यांना आम्ही आवर्जून दाखवली. कॉन्स्टिट्यूशनच्या कॉपीमध्ये त्यांना ते हायलाईट करून आम्ही दाखवलं. ते त्यांनी पाहिलं, त्यांनी स्वतःही त्याची नोंद घेतली. तिथे असलेले कोण अधिकारी होते त्यांनी त्याचं नोंद घेतलं आणि त्यांना ही सांगितलं की हे 2/3 किंवा ही जी लोकं कोण कुठला आपला गट आम्हाला व्यवस्था द्या म्हणून सांगतायत तर त्यांनी तुमच्याजवळ काय मागणी केली आहे किंवा कशा प्रकारचं निवेदन दिलं आहे, तुमच्याजवळ काय त्याचं हे आहे तेही आम्हाला कळू द्या. कारण आम्ही ओरिजिनल पार्टी आहोत. मी पक्षाचा मुख्य प्रतोद आहेत. अरविंद सावंतजी हे गटनेते आहेत आणि लेजिस्लेचर पार्टीची जबाबदारी, कारण लेजिस्लेचर पार्टी म्हणजे लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार म्हणून यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे अधिकृत चिन्ह भारत निवडणूक आयोगाने दिलं होतं मशाल, या मशाल चिन्हावर ते निवडून आलेले आहेत आणि ते निवडून आल्यानंतर एक प्रक्रिया असते लोकसभेच्या सभागृहामध्ये त्याची नोंद होते. तेव्हा ती लेजिस्लेचर पार्टी म्हणून ओळखली जाते, पार्लमेंटरी पार्टी म्हणून ओळखली जाते आणि ती तिच्या नोंदीमध्ये हे सगळे 9 सभासद आहेत. त्यामुळे यांना या घटनेचे संविधानाचे हे सगळे नियम लागू आहेत आणि संविधानाच्या चौकटीमध्ये राहूनच आपण त्याच्यावरचं जे काय असेल न्यायनिवाडा करावा. त्यांनी ते सगळं ऐकलं आणि आपण दिलेलं निवेदन आम्ही त्यांना दिलं. त्याच्या जोडीने आम्ही अशाही प्रकारचं हे केलं की ओरिजिनल पार्टी शिवसेना ही मूळ पार्टी आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमचे पक्षप्रमुख उद्धवजी यांनी स्वतःही एक हे दिलं आहे की माझी पार्टी, आम्ही कुठलंही मर्जर किंवा कुठल्याही याचं हे केलेलं नाही आहे, कुठच्याही पक्षाबरोबर जाण्याचा विचारही नाही आहे, भविष्यातही नसेल आणि त्यामुळे माझी पार्टी, माझी लेजिस्लेचर पार्टी जी काही इथे दिलेली आहे ती तशाच्या तशी एकाच ह्याच्यामध्ये आहे. त्याचं पालन व्हावं आणि आम्ही दिलेल्या ओम बिर्ला यांच्याकडे त्यांनी जे पत्र दिलेलं आहे ते पत्र तुम्हाला दाखवलं का? कारण आतापर्यंत त्यांनी जरी पत्र दिलेलं असेल तरी पत्र असेल किंवा भेटीचा फोटो या क्षणापर्यंत समोर आलेला नाहीये, तो तुम्हाला दाखवला. त्यांनी त्या बाबतीमध्ये आम्ही त्याची विचारणा केली. त्या बाबतीमध्ये त्यांनी सांगितलं की माझ्याजवळ आलं आहे. तर म्हटलं ते आलं आहे तर ते कुठं आहे आणि काय आहे त्याच्यामध्ये लिहिलेलं हे आम्हाला कळू द्या. त्यावर त्यांनी म्हटलं की आम्ही आमच्या त्यांच्या त्या खात्यामध्ये असलेल्या अधिकाऱ्यांची वगैरे सेक्रेटरीची वगैरे हे करून त्या ह्याच्यामध्ये ती तरतूद असेल मी तुम्हाला देतो म्हणून. तेरा दिल्लीतून अनिल देसाई माध्यमांबरोबर बोलत होते आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर या भेटीमध्ये नेमकं काय झालं याचे त्यांनी तपशील दिलेले आहेत. जाऊया आपण पुढच्या बातमीकडे आणि ही बातमी आहे महत्त्वाची मुंबईमधून. मुंबईतल्या पावसाशी संदर्भातली बातमी. खरं तर पावसाशी जिव्हाळ्याचं नातं असलेलं शहर म्हणजे मुंबई. पहिल्या सरी पडल्या की मुंबईकर सुखावतात, पण याच सरी जेव्हा रस्त्यावर साचतात तेव्हा आनंदाची जागा ही त्रास घेतो. यंदा पावसाळ्यापूर्वी मुंबई तुंबणार नाही असे दावे करण्यात आले. नालेसफाईपासून ते पंपिंग स्टेशनपर्यंत सगळी तयारी पूर्ण असल्याचं सांगितलं गेलं. पण पहिल्याच दमदार पावसानं या दाव्यांची परीक्षा घेतली आणि अनेक ठिकाणी मुंबई पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळालं. सायन, अंधेरी, दादर यासारख्या भागामध्ये पाणी साचलं, रस्ते जलमय झाले. विरोधकांनी यावरून सत्ताधाऱ्यांना लक्ष केलं तर प्रशासन आणि भाजप नेत्यांनीही आपली बाजू मांडली. मुंबईच्या पावसासोबत सुरू झालेल्या या आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणाचा आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा हा आढावा. पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई. नालेसफाईच्या आरोपांवर सत्ताधाऱ्यांची साफसफाई. पहिल्याच पावसात मुंबई महापालिका नापास. मुंबईतील सायन, अंधेरी, दादरची हिंदू कॉलनी पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची अशी तुंबई झाली होती. सखल भागात तळी साचली होती तर रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलं होतं. सत्ताधारी भाजपने यंदा मुंबई तुंबणार नाही असा दावा केला होता. हा दावा पहिल्याच पावसात वाहून गेलाय.
काही ठिकाणी सक्शन पंप उभे करण्यात आले होते, पण ते सुरुवातीला बंद असल्यानं फक्त शोभेसाठी असल्याचं वाटत होतं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मुंबई तुंबल्यावरून भाजपवर टीकास्त्र डागलाय. की मुंबई एका पावसामध्ये जवळजवळ ठप्प झालेली आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि प्रशासन मुंबई महापालिकेत आहे. ही जबाबदारी त्यांची आहे. नाले सफाई अजिबात झालेली नाही. मुंबईतले सर्व रस्ते खोदून ठेवले आहेत, पत्रे लावून ठेवलेले आहेत, मेट्रोची कामं अर्धवट पडलेली आहेत. याची जबाबदारी कोणी घ्यायची? कारण जे पालकमंत्री मुंबईचे आहेत ते स्वतः एक मोठे बिल्डर आहेत. स्वतः बिल्डर आहेत. अर्धी मुंबई त्यांच्या प्रोजेक्टमुळेच खणून ठेवलेली आहे. आज मात्र गेल्या 1 महिना आधी लढाईच्या आधीच तलवारी मॅन केल्या होत्या भारतीय जनता पार्टी आणि गुटनी. गुट कशातच नाही, पण भारतीय जनता पार्टी आहे. तर त्यांनी ते मॅन केल्या आणि आत्ता मी आपल्या माध्यमातून सगळं ऐकते. तो गाळ काढला नाही, तो काढला होता नक्की. आपण ते बघतो ना, अरे इनको कहना क्या है. ही जी ॲडव्हर्टाईज आहे ना ती आत्ता या महापालिकेच्या या पावसाच्या ह्याच्यात कळत आहे. कोण वेगळं बोलतं आहे, कोण वेगळं बोलतं आहे, कोण वेगळं. महापौर तर त्याच्यापेक्षा वेगळं बोलत आहे. मग ती मला ॲडव्हर्टाईज आठवली. अरे इनको कहना क्या है. ठीक आहे, मुंबईकर समजून गेले, इथं ठाकरेंशिवाय पर्याय नाही. मुंबई ठिकठिकाणी तुंबल्याचं लक्षात आल्यानंतर महापालिका प्रशासनाची सकाळी धावपळ सुरू होती. महापौरही सकाळी फील्डवर उतरल्या होत्या, पण तुंबलेलं पाणी पाहण्याशिवाय आणि कर्मचाऱ्यांना आदेश देण्याशिवाय त्यांच्या हाती फार काही उरलं नव्हतं. पण त्यांनीही हातचं काम बाजूला ठेवून शिवसेनेच्या आरोपांना उत्तरं दिली. कॉन्फरन्स घेऊन किंवा कोविड काळामध्ये पण घरामध्ये बसून कोविडचं कार्यकाळ चालवता आला नाही. आणि नाही किशोरी पेडणेकरांना पण माझा निरोप आहे की घरात बसून प्रेस कॉन्फरन्स घेऊन मुंबईचा आढावा घरात बसून घेता येते. त्यासाठी उतरावं लागतं, जमिनीवर यावं लागतं, लोकांमध्ये उभं राहावं लागतं. तर त्यांना सांगा, तुमचा जी पद्धत आहे ना विरोधकांची की घरात बसून प्रत्येक वेळा बोलत राहायचं, ते सोडून या ठिकाणी आमच्यासारखं रस्त्यावर या. आणि तेही तुम्हाला करता येत नसेल काही हरकत नाही, आम्ही पूर्ण सज्ज आहोत. भाजप नेत्यांनी मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे मुंबईत पावसाचं पाणी तुंबत असल्याचं सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मुंबईच्या नाले सफाई असेल, गटार सफाई असेल किंवा पाणी निचरा होण्यासंदर्भात केलेल्या व्यवस्था आपण सगळ्या पाहा. परंतु मुंबईची रचनाच अशी आहे की पाऊस पडल्यावर अशा प्रकारची गोष्ट होतेच. ती होता कामा नये, खरं आहे. परंतु स्वतः महापौर आज रस्त्यावर आहेत, राज्याचे मुख्यमंत्री सातत्यानं आढावा घेत आहेत आणि त्याच्यामुळे प्रामाणिकपणे या मुंबईमध्ये पाणी साचू नये, तुंबू नये याचा प्रयत्न सरकार आणि महापालिकेने केलेला आहे. मुंबईत पाणी तुंबणार नाही याची दरवेळी हमी घेतली जाते, पण पाऊस दरवर्षी प्रशासनाची आणि सत्ताधाऱ्यांची पोलखोल करत असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला मुंबई तुंबली आहे याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ नये याची काळजी घेतली जावी, एवढीच माफक अपेक्षा. मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई. तर मुंबईमध्ये पाऊस आला की रस्त्यांवर पाणी हे साचतच असतं. ही आता काही खरं तर नवीन गोष्ट राहिलेली नाहीये, पण या साचलेल्या पाण्याखाली दडलेला धोका हा किती मोठा असतो याची प्रचिती आज पुन्हा एकदा आली. महापौर रितू तावडे पाणी तुंबलेल्या भागाची पाहणी करत होत्या आणि त्यांच्या अवघ्या काही फुटांवर एक कर्मचारी अगदी उघड्या मॅनहोलमध्ये पडला. आणि दुसरीकडे दादरमध्ये एक मुंबईकर तुंबलेल्या पाण्यामध्ये कोसळल्याची घटना घडली. सुदैवानं दोन्ही ठिकाणी जीवितहानी टळली, पण या घटनांनंतर प्रशासनाच्या तयारीवर आणि सुरक्षेच्या उपाययोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. पाहूया हा खास रिपोर्ट. तुंबलेल्या मुंबईची पाहणी करताना रितू तावडे यांच्यापासून अवघ्या 2 फुटांवर उभा असलेले महापालिका कर्मचारी मॅनहोलमध्ये पडले. पावसाळ्यात मुंबईची गटारांच्या उघड्या झाकणांचा प्रश्न अतिशय गंभीर होतो. मॅनहोलमध्ये पडून यापूर्वी अनेक जणांचा मृत्यू झालाय. यावेळी त्या अधिकाऱ्याचं दैव बलवत्तर म्हणून तिथे इतर सुरक्षा रक्षक होते. त्यांनी वेळीच त्या अधिकाऱ्याला मॅनहोलमधून बाहेर काढलं. आदित्य ठाकरेंनी यावरून महापौर रितू तावडे यांच्यावर टीकास्त्र डागलंय. पुन्हा एकदा महापौरांच्या समोरच एका मॅनहोलमध्ये आपण पाहिलं असेल, पहिल्यांदा हे चित्र पाहिलं मी की महापौर बघतायत आणि त्यांच्यासमोर मॅनहोलमध्ये कोणतरी एक व्यक्ती पडलेली आहे. मुद्दा हाच येतो की मुंबईची काळजी ही कशी घ्यायची हे तर ह्याच्यावर तुम्हाला मी सांगणार नाही, कारण तुम्हाला कधी मुंबईची काळजी नव्हतीच
पण ज्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल काळजी आहे, ज्या बिल्डरांबद्दल काळजी आहे, त्या कॉन्ट्रॅक्टर्सबद्दल त्यांची कामं कशी झालीत ह्याची तर काळजी घ्या. महापौर रितू तावडे मॅनहोलच्या प्रश्नावर सारवासारव करताना दिसत होत्या. मॅनहोल जिथं आहे तिथं मुंबईकरांनी चालूच नये असा सल्ला महापौरांनी सर्वसामान्यांना देऊन टाकला. सर्वात जर महत्त्वाचा पावसाचा कुठला मोठा विषय असेल तो मॅनहोल्सचा. आता तुम्ही इथे पाहिलं या ठिकाणी पाण्याच्या खाली मॅनहोल्स आहे तर तो आपल्याला दिसत नाही, परंतु आता तुम्ही पाहिलं तर ही फलकं पण इथे दिलेली आहेत. काही ठिकाणी काम चालू आहे आमचं, त्या ठिकाणी आम्ही पूर्ण कचरा काढायचं काम करतोय जो रस्त्याने येतोय. ऑलरेडी आम्ही 1.5 महिन्यामध्ये तो कचरा काढला होता, पण आता रस्त्यावरती असलेला कचरा तो स्लोपिंग असल्यामुळे त्या ठिकाणी जमा होतोय. पण तिथे आपण खबरदारीचे फलक पण लावतोय. मुंबईकरांनी कोणीही चालताना फलक वाचून त्याच्या बाजूनी जायचं, त्या मॅनहोल्सवरून कोणीच चालायचं नाही. सकाळी 7च्या सुमारास दादर स्टेशनजवळ एक मुंबईकर तुंबलेल्या पाण्यात पडल्याचं पाहायला मिळालं. सुदैवानं तिथं उपस्थित माध्यम प्रतिनिधीनं त्या मुंबईकराला मदतीचा हात दिला. बचावलेल्या मुंबईकरांना महापालिका प्रशासनाच्या नावानं बोटं मोडली. या घटनेवरून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे. इधर खड़े पानी कम नहीं हो रहा है, डूबने वाले. आपका नाम? यूसुफ खान. सरकार से क्या कहेंगे? कुछ नहीं करेंगे, कुछ करने वाली सरकार. गुलाबी शर्ट घातलेलं किमान 45-50 वयाची ग्रस्त इतक्या जोरात पडले, समजा ते गटार असतं तर खालीच गेले असते. अशी ह्यांची पोलखोल होते. माझं म्हणणं आहे, आम्ही तुमच्यावर काहीतरी निराधार आरोप करायला नाही आलोय, पण तुम्ही जे निराधार आरोप केलात त्याचा आता खंडन करताय. तेव्हा आत्ता तुम्ही सत्य परिस्थिती मांडताय, मग तेव्हा काय फक्त आरोप करण्यासाठी तुम्ही होते? मुंबई तुंबली की रस्त्यावरून कसं चालावं याचे धडे महापालिकेनं देण्याऐवजी मुंबईत पाणीच तुंबू नये यासाठी होमवर्क करावा अशी अपेक्षा सामान्य मुंबईकर व्यक्त करतायत. मनश्री पाठक, झी24 तास, मुंबई. जाऊया पुढच्या बातमीकडे. बातमी पुण्यातल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणातली आणखी एक महत्त्वाची माहिती आता समोर येते. या हत्याकांडासाठी आरोपीकडून मोबाईलची अदला बदली करण्यात आली होती. आरोपी चेतनचा आणखी एक प्लॅन आता समोर आलाय. आरोपी चेतन चौधरीनं कामगाराचा मोबाईल लोहगडावर नेला आणि स्वतःचा मोबाईल या कामगाराकडे ठेवलेला होता. पोलिसांनी कामगाराला चौकशीसाठी आता ताब्यात घेतलेला आहे. आपके पास मोबाइल रखा था ना, आपका नाम बताओ. नाम आपके पास मोबाइल रखा था चेतन ने, कब रखा था, कौन से दुकान में रखा था, प्लीज. तर मावळ हत्या प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर येते आणि सियाला सुरक्षा रक्षकांनी गडावर जाण्यापूर्वी तिकीट काढण्यासाठी सांगितलेलं, मात्र तिनं मोबाईलला रेंज नाही असं कारण दिलेलं. त्यानंतर मागून चेतन आला, त्याला देखील सुरक्षा रक्षकांना तिकीट काढायला सांगितलं. व्यायाम करायला आल्याचं कारण सांगत त्यानं तिकिटाचे पैसे देतो असं सांगून तिथून पळ काढला. या संपूर्ण घटनेची माहिती तिथल्या सुरक्षा रक्षकांनी दिली आहे. सांगितलं की सर ऑनलाईन त्याच्या स्कॅनरचा फोटो काढा आणि याच्यावर नेटवर्क समोर नेटवर्क मिळणार तुम्हाला, तर ऑनलाईन पे झाले की मला इथं दाखवून द्या, तिकीट तुमच्या मोबाईलमध्ये देतोच. मग ते वर गेलो, पाठी मागून तो माणूस आला होता कॉल टाकून काय म्हणे, आणि खालून जे गार्ड म्हणलं सर तिकीट घेऊन जा. तो का थांबवून खालून स्पीडने आलो होता. समोर मी तो उभा होतो, तर तिथं त्यांना थांबवलं, आता तिकीट घेऊन जा. पाठी मागून आवाज होतो माणूस, तर तो मला म्हणलंय की सर मी एक्सरसाइज करतोय, जाताना तुम्हाला तिकीटचा पैसा पे करून देतो आणि जाताना तिकीट घेऊन जातो म्हणे. मी एक्सरसाइज करतो म्हणे, मी लगेच खाली येऊन तुम्हाला पे करणार. तर केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आणखी काही धक्कादायक माहिती आता पुढे येते. गुगल सर्च हिस्ट्री तपासानंतर एक धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे. हत्या अपघात कसा दाखवावा याचं गुगल सर्च करण्यात आलेलं होतं. हत्येसाठी लोहगड किल्ल्याचा आतला कोपरा शोधलेला होता. अशा प्रकारे पूर्णपणे प्लॅन केलेला होता, कट रचलेला होता आणि ही हत्या केतनची अशा प्रकारे करण्यात आली. गुगल सर्च हिस्ट्रीवर ही हत्या नव्हे तर हा अपघात कसा आहे याबाबत सुद्धा सर्च केलं असल्याचं आता पुढे आलेलं आहे. तर केतन अग्रवाल हत्या प्रकरणामध्ये आणखी एक नवीन माहिती समोर येते. लग्न ठरल्यापासून सिया आणि चेतनचं 238 तास संभाषण झाल्याचं CDR मधून पुढे आले. या दोघांमध्ये तब्बल 2004 वेळा फोनवरून संभाषण झाले.
सियाच्या CDR मधून हादरवणारी ही सगळी माहिती पुढे आली आहे. सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांचे मोबाईल रेकॉर्ड्स म्हणजे CDR तपासले आणि यामधून त्यांच्यातल्या गुप्त प्रेमसंबंधाचा पर्दाफाश झालेला आहे. तपासामध्ये समोर आलेलं आहे. अधिकृत आकडेवारीनुसार 1 जानेवारी ते 18 जून या अवघ्या 5.5 महिन्यांच्या कालावधीमध्ये सिया आणि चेतन यांच्यामध्ये तब्बल 2004 वेळा फोनवरून संभाषण झालं होतं आणि या 6 महिन्यामध्ये त्यांनी एकूण 238 तास एकमेकांबरोबर संवाद साधला होता. यावरून या दोघांनी किती योजनाबद्ध पद्धतीनं केतनचा काटा काढला, कसा कट रचला होता हे स्पष्ट होतंय. तर या दोघांनी केतनला मारण्याचा पहिला कट 14 जून रोजीच रचलेला होता आणि या दिवशी त्यांनी केतनला लोहगड किल्ल्यावर नेऊन साप आला अशी भीती दाखवत त्याला दरीच्या जवळ ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र केतन त्यातून सुदैवानं त्यावेळी वाचला. सियानं या घटनेला भलतंच स्वरूप दिलं. केतनला सापापासून वाचवण्यासाठी आपण त्याला ढकललं आणि त्यानंतर त्याला मिठी मारून वाचवलं असा सियानं दावा केला होता, अशी माहिती विशाल अग्रवाल यांनी दिली. तसंच हा पहिला प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर सियानं 18 जूनला तिच्या वाढदिवसाचा बहाणा करून केतनला पुन्हा लोहगडावर नेलं आणि प्रियकराच्या मदतीनं 350 फूट खोल दरीमध्ये ढकलून दिलं. मृतदेह पाहिल्यानंतरही सियाच्या चेहऱ्यावर कुठलंही दुःख नसल्यानं वडिलांना संशय आला आणि पोलिसांच्या सखोल तपासामध्ये या क्रूर कटाचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आणि पुढचा तपास आता सुरू आहे. अली कैंसिल होने के बाद, पहले भी ये कैंसिल होने के बाद फिर ये 14th को गए. 14th को मुझे कल वहाँ पता चला कि उसने खुद ने उसको धक्का मारा, जिसकी वजह से केतन पीछे सरक गया और पीछे एक पेड़ था, पेड़ का सहारा लेके वो बच गया. बचने के बाद उसने इमीडिएटली नाटक किया कि सांप आ गया, सांप आ गया, सांप आ गया और मैंने तेरे को बचा लिया. तो उस वक्त उसके ध्यान में नहीं आया कि इसने मेरे को धक्का मारा था गिराने के लिए, लेकिन अभी सांप का बहाना कर रही है. जवळ पुढच्या बातमीकडे. बातमी बीडमधून आहे. बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या टाकळी गावातील विलास घुले खून प्रकरणामध्ये आता एक महत्त्वाची घडामोड झाली आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी IPS अधिकारी व्यंकटराम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक अर्थात SIT गठीत करण्यात आली आहे. या खून प्रकरणाचा तपास अधिकृतपणे आता SITकडे वर्ग करण्यात आला आहे आणि तपासाला सुरुवात झाली आहे. या प्रकरणातील सर्व 9 आरोपी सध्या अटकेत आहेत. दरम्यान पुरवणी जबाबामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव समोर आल्याची माहिती मिळते आणि त्या अनुषंगानं तपास यंत्रणा पडताळणी करते. त्यामुळे या प्रकरणातल्या तपासाला आता वेग मिळण्याची शक्यता आहे. नाव कुठेही माझ्या मुलाचं किंवा माझं नाव सोमवारपर्यंत नव्हतं. मंडेला माझं नाव आलं असं कळतंय आणि हे का आलं मला माहीत नाही आणि बघू आता काय काय होणार पुढं. पण मी पोलिसला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून विनंती करणार आहे, तुम्ही निपक्षपातीपणानं त्याचे तपास करा आणि तपास करून जे काही निष्पन्न होईल चाहे दोषी असेल माझा मुलगा तर त्याच्यावर कारवाई करा, मी दोषी असेल तर माझ्यावर कारवाई करा. असं कालही मी बोललो, आजही परत ते सांगतो, जर दोषी असेल तर कारवाई झालीच पाहिजे. ही हत्या कशा पद्धतीनं झाली, याच्या पाठीमागे काय कारण आहे हे देखील पोलीस प्रशासनाने पाहिलं पाहिजे. या पाठीमागे कोण राजकीय द्वेषापोटी हा कोणी राजकीय दबाव आणून काय कट रचतंय का हे देखील पाहिलं पाहिजे. या ठिकाणी या गुन्ह्यामध्ये माझं नाव यामध्ये घेतलं जातंय, हा खरोखरच यामध्ये माझं नाव येतंय का हे पोलीस प्रशासनाने पाहिलं आहे. कुठल्या तरी राजकीय द्वेषापोटी माझं नाव यामध्ये घेतलं जातंय का हे देखील बघितलं पाहिजे. आपण सर्वांनी बघितलं गेलं की या ठिकाणी माझं नाव यामध्ये घेतलं जात आहे, परंतु यात काहीच तथ्य नाहीये. महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले. MDH ने जेवण दरवेळी मजेदार. आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका. MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन. MDH